सध्या सोशल मीडियावरती कॅन्सरची लस किंवा HP व्हॅक्सिन याबद्दल बरेच चुकीचे समज किंवा गैरसमज पसरवले जातात. तर तुम्ही ही लस घेण्यापूर्वी ह्या 5 गोष्टी जरूर ऐका की भारत सरकारने अचानकच HP व्हॅक्सिनची लस फ्री देणं का चालू केलंय. गर्भपिशवीच्या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त कुठं असेल तर ते म्हणजे भारतात आहे. दर 7 मिनिटाला एक महिला गर्भपिशवीच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडते. या कॅन्सरची सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काही स्टेजमध्ये याला काहीच लक्षण नसतात, कसले सिम्पटम्स नसतात. त्यामुळे मृत्युमुखी पडण्याचा रेट सगळ्यात जास्त असतो. लोक म्हणतात की कॅन्सरला लस नसते, परंतु जगातला एकमेव कॅन्सर हा गर्भपिशवीचा कॅन्सर आहे की ज्याला लस आहे. ती लस म्हणजे HPV लस. दारू, तंबाखू, सिगरेट या व्यसनामुळे कॅन्सर होतो, तुम्ही ऐकून असाल. परंतु महिलांचा हा एक कॅन्सर असा आहे की जो कुठल्या व्यसनामुळे होत नाही, तर तो होतो HPV नावाच्या व्हायरसमुळे म्हणजे विषाणूमुळे. लोकांचा दुसरा प्रश्न आहे की लस सेफ आहे का. ही लस आता रिसेंटली आली नसून ही लस 2006 पासून जगभरात वापरली गेलेली आहे. बऱ्याचशा महिलांनी ऑलमोस्ट मोर दॅन 500 मिलियन महिलांनी आतापर्यंत ही लस टोचून घेतलेली. या लसीमुळे कुठल्याही प्रकारची कधी मॉर्टॅलिटी म्हणजे कोणाची जीवितहानी झाली आहे असं कुठे आढळून आलेलं नाही. त्यामुळे ही लस पूर्णपणे सेफ आहे. याचं जे प्रोडक्शन आहे याचं प्रोडक्शन नेदरलँड्स इथे होतं, हार्लिम नावाच्या शहरामध्ये. व नेदरलँड्स ही जगातली सर्वात लिस्ट करप्टेड कंट्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ही सेफ आणि सुरक्षित लस आहे. तिसरा प्रश्न की ही लस फक्त 14 वर्षाच्या मुलींनाच का दिली जाते. तसं तर ही लस वयाच्या 9व्या वर्षापासून वयाच्या 45व्या वर्षापर्यंत दिली जाते. परंतु एकदा बॉडीमध्ये HPV व्हायरस जर गेला, जो की युजली लग्नानंतर जात असतो, शारीरिक संबंधानंतर, तर नंतर ही लस जो प्रभाव असतो तो कमी होत जातो. आणि म्हणून वयोगट 14 या वर्षासाठी आपण ते फिक्स केलंय. 15 वर्षानंतर जर घ्यायचं झालं तर त्याची 3 डोस घ्यावा आपल्याला प्रभावी राहण्यासाठी. परंतु 14च्या आत जर घेतली ते 1 डोस सुद्धा लाईफ टाईम प्रोटेक्शन देण्यासाठी काफी असतो. चौथा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न की या लसीमुळं मूलबाळ होण्यास काही प्रॉब्लेम येईल का. आतापर्यंत भारतात आणि जगात 50 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ही लस घेतलेली आहे. आणि आतापर्यंत यांच्यापैकी कुठेही असं आढळून आलेलं नाही की कोणाला वंध्यत्व झालंय किंवा कोणाची पाळी डिस्टर्ब झाली आहे किंवा कोणाचा काही मृत्यू झाला आहे. ही लस प्रभावी आणि सेफ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही लस स्तनपान करणाऱ्या महिलांना सुद्धा आपण देऊ शकतो, एवढी ती सेफ आहे. आणि ही लस घेतलेल्या आतापर्यंत जेवढ्या काही महिलांनी लस घेतली आहे त्याच्यापैकी कोणालाही सर्व्हायकल कॅन्सर आढळून आलेलं नाहीये. एवढी प्रभावी लस ही आहे. आणि ही लस फक्त गर्भाशयाचा कॅन्सरच नव्हे तर घशाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, संडाच्या जागेचा कॅन्सर या सर्व प्रकारच्या कॅन्सरपासून जवळजवळ 90 ते 98% पर्यंत प्रोटेक्शन करते. आणि समाज म्हणून आपण जेवढे ट्युबरक्युलोसिस आणि पोलिओ लसीबद्दल जागरूक आहोत तेवढंच या महाभयानक कॅन्सरच्या लसीबद्दल सुद्धा आपण जागरूक असायला पाहिजे. आणि 5वं आणि शेवटचं म्हणजे हे जे स्वयंघोषित डॉक्टर किंवा रील स्टार भोंदू लोक असतात की जे समाजामध्ये चुकीची माहिती पसरवतात, समाजाची दिशाभूल करतात, यांपासून सावध राहणं जरुरी आहे. एक म्हणे अशी मराठीमध्ये की अर्धवट नॉलेज असलेला माणूस हा अडाणी माणसापेक्षा खतरनाक असतो, कारण तो लोकांची दिशाभूल करतो. त्यामुळे अशा लोकांच्या चुकीच्या माहितीला बळी न पडता तथ्य आणि आकडेवारी पहा व डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि मग तुमच्या लाडक्या लेकींना या महाभयानक आजारापासून वाचवण्यासाठी ही HPV लस अवश्य द्या.